नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे 100 रुपयांचे नाणे व टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी केली होती. अखेर केंद्र शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन 100 रुपयांचे नाणे व टपाल तिकीट काढले. 8 वर्षांनंतर दडवे यांच्या मागणीला यश आले. अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष, भाजपा नागपूर महानगरचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी याकरिता सर्वप्रथम मागणी करून सतत 8 वर्षे पाठपुरावा केला. या संदर्भात त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री अनुराग ठाकूर व डायरेक्टर जनरल पोस्ट विभाग नवी दिल्ली यांना लेखी निवेदन पाठविले होते. अखेर त्यांच्या मागणीची केंद्र शासनाने दखल घेऊन 100 रुपयांचे नाणे व टपाल तिकीट काढले. त्याबद्दल भूषण दडवे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले. अध्यक्ष अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष आहे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर व जागृत सामाजिक कार्यकर्ता आहे. आपल्याला सांगू इच्छितो, 16 ऑगस्ट 2018ला भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते आणि त्या 2018लाच मी भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने डाक तिकीट काढण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला जवळपास 8 वर्ष झाले. मी जेव्हा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि पुण्यतिथी येत होती, त्यावेळेस मी जिल्हाधिकारी नागपूर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, दूरसंचार मंत्री, डायरेक्टर जनरल पोस्ट ऑफिस यांना पत्र पाठवत होतो. आणि तुम्हाला सांगतो की मला 2018मध्ये सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सेक्शन ऑफिस यांचं एक पत्र आलं होतं की बा ह्या बाबतीत आम्ही विचार करून आलो, तरी झालं नाही. तरी मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि 22/8/2024ला डिपार्टमेंट ऑफ पोस्टचं पत्र आलं. मला या संदर्भात अनेकांनी मला पत्र दिलं. गडकरींनी दिलं, त्यानंतर आमदार कृष्णा खोपडेंनी दिलं, विकास कुमारांनी दिलं, प्रवीण दटकेंनी दिलं. परंतु पत्र दिल्यानंतरसुद्धा, फक्त पत्र दिल्यानंतरसुद्धा त्याचा काही होत नव्हतं. मी शेवटी पाठपुरावा केला आणि आता 25 डिसेंबर 2025ला 100 वर्ष झालेली जयंती आहे आणि त्यांना म्हटलं की हे जे जयंती आहे तर त्या जयंतीच्या निमित्ताने 100 रुपयाचा नाणं काढा आणि डाक तिकीट काढा. कारण की याच्या अगोदर आपला सांगू इच्छितो, आचार्य महायज्ञ याच्याकडून 100 रुपयाचं नाणं काढण्यात आलं होतं. त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं 300 रुपयाचं नाणं काढलं होतं. जेव्हा की तुम्ही सांगा की जो व्यक्ती 3 वेळा देशाचे पंतप्रधान झाले, 10 वेळा खासदार राहिले, विरोधी पक्षनेता देशाचे राहिले, त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षात त्यांनी कारगिल लढाई जिंकली आणि ज्या भाजपाच्या ज्या सरकार आहे ते पहिले अध्यक्ष होते. आज जवळ 50 वर्षापासून अजातशत्रू म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो पुन्हा की मी अशाच प्रकारे एक दीक्षाभूमी व डाक तिकीट काढण्याची मागणी केली होती 2000 ती मागणी पूर्ण झाली. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांची डाक तिकीटची मागणी केली, ते पूर्ण झाली. मला हे वाटलं की बा यांची डाक आणि हे जे आहे अटल बिहारी वाजपेयी यांची डाक तिकीट व्हायला पाहिजेत या अनुषंगाने मी प्रयत्न केला आणि याच्या बाबतीत तुम्हाला सांगू इच्छितो की सर्व वर्तमानपत्रात वगैरे सगळ्या बातम्या येत होत्या, नाल्याही आहे. मी डेप्युटी कलेक्टर असो त्यांना भेटलो, अनेक वर्षांना पाठपुरावा करतो आहे. आता नुकतंच मी 3 तारखेला 3/12ला भेटलो, मी कलेक्टरला भेटलो, त्यानंतर त्यांना निवेदन दिलं आणि तुम्हाला सांगतो आता याच्यानंतर मी ह्या सगळ्या स्पीड पोस्टनं पाठवल्या. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवलं, गृहमंत्रीला पाठवलं, दूरसंचार मंत्री केंद्रीय आणि याच्या स्पीड पोस्टच्या पावत्या आहे आणि त्या सगळ्या गोष्टी पाठवल्या. आता मी नुसतं जिल्हाधिकाऱ्याला भेटलो. तर आता जवळपास आता या जयंतीच्या निमित्तानं 100 रुपयाचं नाणं निघालं आहे. त्यानंतर डाक तिकीट काढण्यात आली आहे. त्याचे तुम्हाला मी फोटोही तुम्हाला देतो. आता
तर ही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मला एकच म्हणायचं आहे की आज 9 वर्ष लागले हे दुर्दैव सांगायला लागते की जेव्हा ह्या व्यक्तीच्या बाबतीत एवढं वर्ष लागायला नाही पाहिजे होते, कारण सरकार तुमची आहे, सत्ता तुमची आहे, सगळं आपलं असताना आज 9 वर्ष लागून आली गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो, मी एक जागृत सामाजिक कार्यकर्ता नात्याने आपणास आठवत असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला आला आहे, मी 2013मध्ये दीक्षाभूमी, गणेश मंदिर टेकडी आणि यांना पर्यटनक्षेत्रात दर्जा मागणी केली होती आणि मोठ्या ताजबागला. पण दीक्षाभूमीला पर्यटनक्षेत्रात दर्जा मिळाला, गणेश मंदिर टेकडीला मिळाला, पण मोठ्या ताजबागला आजपर्यंत मिळाला नाही. मी 12/1/2016ला डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर आहे त्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मागितला 12/1/2016ला आणि लगेच 2018मध्ये त्याला दर्जा मिळाला. अशा प्रकारचं माझं काम सुरू राहते. माझं एकच म्हणणं आहे की आणि मोठा ताजबाग जे आहे त्यात हिंदू, मुसलमान, शीख सगळं देतात, तर त्यालासुद्धा सगळ्या शासन निर्णयाप्रमाणे सगळ्या तुट्या पूर्ण केलेल्या आहेत. जे जिल्हाधिकारी सचिन कोरे यांनी पाठवला आहे. माझी शासनाला पुन्हा आपल्या मार्फत विनंती आहे की आपणसुद्धा त्याच्या कॅबिनेटमध्ये मिटिंग घेऊन त्याच्या GR काढा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या बाबतीत जे तिकीट काढल्या त्यांनी नाणं काढलं याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, दूरसंचार मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री श्रीमती विमला, त्यानंतर डायरेक्टर जनरल पोस्ट विभागाचे यांचे मी आभार व्यक्त करतो.